आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खुशखबर आहे। राज्यभरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी महामंडळाची आता घोषणा करण्यात आली आहे आणि राज्यातल्या वृद्ध नागरिकांची संख्या लवकरच एकूण लोकसंख्येच्या 27% जाणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारनं वयोश्री योजना सादर केली आहे आणि साठी आलिया मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण ज्येष्ठ नागरिक असाल तर आता तुमच्यासाठी मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ज्येष्ठ नागरिकांना खुशखबर देखील सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती महत्त्वाची खुशखबर बघूया। राज्यातील 60 वर्षावरील सर्वांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे। आता जर तुम्ही पण ज्येष्ठ नागरिक असाल, तुमचं पण वय 60 वर्ष असेल किंवा तुम्ही पण या ठिकाणी 60 वर्षावरील म्हातारे असेल, तुमच्यासाठी आलिया मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। घरामध्ये पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक मोठी महत्त्वाची मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे GR। ते GRमध्ये एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देखील समोर आलेली आहे। ज्येष्ठ नागरिकांना सरकार आता देणार आहे पेन्शन। आता देखील तुम्ही पण जर ज्येष्ठ नागरिक असाल तर आता तुम्हाला पण पेन्शन मिळणार आहे आणि तुम्हाला पण मोफत आरोग्य सुविधा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यामध्ये आला असून आता तुम्हाला पण हा निर्णय मोठा महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय देखील होणार असून तुम्हाला पण या निर्णयामुळे राज्यातील लाखो वृद्ध नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा काम देखील सुरू करण्यामध्ये आलं असून आता देखील नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे। आता या ठिकाणी आपण बघू शकतो योजनेची अंमलबजावणी आजपासून करण्यामध्ये येणार असून आजपासून देखील ज्येष्ठ नागरिकांना आता मोफत देखील ऐतिहासिक उपचार या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी उपचार होणार आहे, त्याचबरोबर पेन्शनही नागरिकांना मिळणार आहे। आता जर तुम्ही पण ज्येष्ठ नागरिक असाल तर आता तुम्हाला पण पेन्शन देखील मिळण्याची पूर्णपणे देखील प्रक्रिया या ठिकाणी कळणार असून तुम्हाला पण देखील त्यामागचे कारणही कळणार आहे। तर चला या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। महत्त्वाच्या बातमींना देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा ऐतिहासिक निर्णय देखील घेण्यामध्ये आला असून आता जर तुम्ही पण ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे तुम्हाला पण तो पूर्णपणे बघायचा आहे आणि या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही पण पहिल्यांदाच भेट दिली असेल तर लगेच या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका। तर चला व्हिडिओला करूया सुरुवात। आता या ठिकाणी लक्ष द्या। आपण या ठिकाणी बघू शकतो वाढत्या महागाई पाहता वाढती महागाईमुळे गॅस, पेट्रोल आणि डिझेलचे दर पूर्णपणे या ठिकाणी वाढलेले आहे। याचा सर्वात त्रास देखील ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, पूर्णपणे देखील गॅसचे, पेट्रोलचे पूर्णपणे दर वाढलेले आहे। वाढत्या महागाईला लक्षात घेतात याचा पूर्णपणे त्रास ज्येष्ठ नागरिकांना होतो। काय नागरिकांना कुठली या ठिकाणी पेमेंट नसते, कुठली त्यांना नोकरी नसते, कुठली त्यांना जॉब नसले किंवा ते पण कुठंही जॉब करू शकत नाही, त्यांच्यासाठी एक मोठी महत्त्वाची या ठिकाणी सूचना करण्यामध्ये आली असून आता ही सूचना ज्येष्ठ नागरिकांना मोठी आनंदाची आणि मोठी दिलासादायक ठरणार असून त्यांना पण आता पेन्शन करण्यामध्ये येणार असून त्यांना पण आता पेन्शन देण्याचा निर्णय देखील आजपासून घेण्यामध्ये आला असून आता त्यांचे पण पूर्णपणे आरोग्याचा खर्च देखील पूर्णपणे राज्य सरकार उचलणार आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, लक्षात घेता सरकारने गोरगरीब ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन या ठिकाणी चालू केली असून आणि इतर सोयी उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील घेण्यामध्ये आलेला आहे। आता जर तुम्ही पण या ठिकाणी 60 वर्ष पूर्ण जर तुम्हाला पण झाले असेल आणि तुमच्या पण घरामध्ये पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असेल तर आता तुमच्यासाठी ही बातमी एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देखील ठरणार असून तुम्हाला पण आता या ठिकाणी सुविधा आणि लाभ देखील मिळणार असल्याचे स्पष्ट देखील करण्यामध्ये आले असून आता तुम्हाला पण देखील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघत जावा। या ज्यांचे 60 वर्षावरील वर्ष असेल, जर आता तुमचे पण वय वर्ष 60 पेक्षा जास्त आहे, 60+ असेल तर आता तुम्हाला पण आरोग्याच्या तक्रारी या ठिकाणी मोठ्या भासत असेल, आता तुम्हाला पण दवाखान्यासाठी खर्च मोठा लागत असेल, आता तुम्हाला पण या ठिकाणी दवाखान्याचा खर्च पूर्णपणे राज्य सरकार उचलणार आहे असं देखील या ठिकाणी निर्णयामध्ये सांगण्यामध्ये आलेलं आहे। ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत
होतो. BP, शुगर आणि इतर कोणत्याही आजारामुळे त्यांना दरमहा देखील मोठा खर्च देखील होतो. आता तीच गोष्ट लक्षात घेता राज्य सरकारने मोठा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता त्यांचा देखील खर्चही राज्य सरकार औषधाचा त्याचबरोबर त्यांचा देखील मोठा आजारांवर असलेल्या उपचारावर चाललेला खर्च तोही सरकार देखील उचलणार असल्याचे समोर आलेले आहे. आणि त्यांना पण पेन्शन देखील देण्यामध्ये आली असून ती पेन्शन किती असणार ती पण आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आता या ठिकाणी आपण लक्ष देऊन बघू शकतो ज्या सामान्याच्या या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य सुविधाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता तुम्हाला पण याचा मोठा फायदा मिळणार आहे. तर चला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम हा लाभ मिळायला सुरुवात देखील झालेली आहे. आज देखील कोणत्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, कोणकोणते ज्येष्ठ नागरिक आता खुश होणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. आता जर तुम्ही पण याच 14 जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल किंवा तुम्ही पण या ठिकाणी गोरगरीब असाल किंवा तुम्हाला पण या ठिकाणी खर्च या ठिकाणी वाटत असेल खूप मोठा किंवा तुमचं पण घर खूप या ठिकाणी गरिबीचं असेल किंवा तुमच्या पण घरामध्ये पिवळं रेशन कार्ड असेल तर आता तुम्हाला देखील चिंता करायची गरज नाही आहे. तुम्हाला पण आता पेन्शन देखील देण्यामध्ये आली असून आता तुमचा पण खर्च पूर्णपणे औषधाचा असो किंवा आरोग्याचा असो पूर्णपणे देखील आता सरकार उचलणार आहे. तर चला पेन्शन कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार, कोणकोणत्या गोरगरीब नागरिकांना मिळणार, कोणकोणत्या नागरिकांना मिळणार सविस्तरपणे आपण अपडेट बघू. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पेन्शन वाटप चालू होणार असून कोणकोणत्या नागरिकांना पेन्शन मिळणार आहे सविस्तरपणे आपण ते नागरिक बघू. आता ते महत्त्वाचे आपण 13 जिल्हे बघू, ज्या 13 जिल्ह्यामध्ये हा निर्णय लागू करण्यामध्ये येणार असून आता या ठिकाणी जर तुम्ही पण राहत असाल तर तुम्हाला पण या निर्णयाचा व या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर चला त्या 13 जिल्ह्यांना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक एक करून या ठिकाणी बघू. ती यादी देखील आपल्याकडे आलेली आहे. आता या 13 जिल्ह्यातील नागरिक पूर्णपणे आनंदी झाल्याचे चित्र समोर या ठिकाणी येणार असून या 13 जिल्ह्यातील नागरिकांना आजपासून देखील पेन्शन चालू करण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता त्यांच्या पण औषधाचा खर्च देखील पूर्णपणे मोफत होणार असून त्यांना पण आता मोफत उपचार देखील मिळणार आहे. आता पहिला महत्त्वाचा जिल्हा बीड जिल्हा. आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक असाल, बीड जिल्ह्यामधील जर तुम्ही पण ज्येष्ठ नागरिक असाल तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज नाही आहे. तुमचा पण औषधाचा असो किंवा दुसराही आजाराचा खर्च असेल तुमचा तो राज्य सरकार देखील उचलण्याचे चित्र समोर आले असून तुम्हाला पण आता पेन्शन देखील मिळणार आहे. समोरचा महत्त्वाचा जालना जिल्हा. आता याच 13 जिल्ह्याच्या यादीमध्ये जालना जिल्ह्याचा पण उल्लेख देखील करण्यामध्ये आलेला आहे. समोरचा संभाजीनगर जिल्हा. आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिक असाल, ज्येष्ठ नागरिक जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामधून येत असाल तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज नाही आहे. समोरचा महत्त्वाचा वर्धा जिल्हा. आता जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक असाल तर आता तुमची पण चिंता पूर्णपणे मिटलेली आहे, कारण की आता तुम्हाला पण या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे. आता समोरचा महत्त्वाचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे नांदेड जिल्हा. आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक असाल तर आता तुम्ही पण आनंदी व्हा, कारण की आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी महत्त्वाची आनंदाची बातमी देखील घेण्यामध्ये आलेली आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे धाराशिव जिल्हा. आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे नांदेड जिल्हा. आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामध्ये राहणारे पात्र नागरिक असाल, तुमचं पण वय 60 वर्षावरील जास्त असेल, तुमचं पण वय देखील 60+ असेल तर आता तुम्हाला पण या ठिकाणी पेन्शन योजना देखील मिळणार असून फक्त तुमच्याकडे पिवळे आणि केशरी राशन कार्ड असणं गरजेचे देखील ठरणार असल्यामुळे तुमच्याकडे पण दोन्ही राशन कार्ड असणं गरजेचे देखील ठरणार आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे समोरचा जिल्हा या ठिकाणी याच जिल्ह्याच्या यादीतील या ठिकाणी असणार आहे बीड जिल्हा. आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज नाही आहे. हे होते ते महत्त्वाचे 13 जिल्हे, ज्या 13 जिल्ह्यातील
ज्येष्ठ नागरिकांची आता पूर्णपणे चिंता मिटलेली आहे. तुमचा जिल्हा नक्की आम्हाला कमेंट करा आणि तुमचं वय किती आहे, तुम्हाला पण पेन्शन मिळणार आहे की नाही मिळणार तेही नक्की कमेंट करा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लगेच सबस्क्राईब करून टाका.